नमस्कार मित्रांनो, आपलं बळीराजा ब्लॉग चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो। आणि आज आपण एक कर्जमाफीवर कविता केलेली मित्रांनो, ती तुम्हाला कशी वाटती ते कमेंट मध्ये जरूर सांगा। आणि आवडल्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सबस्क्राइबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा। तर मित्रांनो, कर्जमाफी ह्या विषयावर आपली कविता आहे की नाही। कर्जमाफीने नाही भरत जखम असं त्याचं टायटल आहे मित्रांनो। आणि कर्ज माफ झाले म्हणे सरकार, कर्ज माफ झाले म्हणे सरकार, सरकारने दिला दिलासा, सरकारने दिला दिलासा, पण शेतकऱ्याच्या डोळ्यात अजूनही का आहेत अश्रूचा प्रवाह, शेतकऱ्याच्या डोळ्यात अजूनही का आहे अश्रूचा प्रवाह। एकदा कर्ज माफ केले, एकदा कर्ज माफ केले, पण पिकाला भाव नाही, पण पिकाला भाव नाही। खत बियाणं औषध महाग, खत बियाणं औषध महाग, पण हातात काहीच राहत नाही, पण हातात काहीच राहत नाही। पुन्हा घेतो कर्ज त्यो, पुन्हा घेतो कर्ज त्यो, जगण्यासाठी नव्हे तर जगवण्यासाठी, जगण्यासाठी नव्हे तर जगवण्यासाठी। घर संसार मुलाचं शिक्षण, घर संसार मुलाचं शिक्षण, हे सगळं करण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी। पण निसर्ग करतो खेळ, पण निसर्ग करतो खेळ, कधी पाऊस कधी दुष्काळ, कधी पाऊस कधी दुष्काळ। शेतकरी मात्र अडकतो मध्येच, शेतकरी मात्र अडकतो मध्येच। नशिबाशी चालतो त्याचा संघर्ष काळ, नशिबाशी चालतो त्याचा संघर्ष काळ। मग एक दिवस थकून जातो, मग एक दिवस थकून जातो, मनातून पूर्ण कोसळतो, मनातून पूर्ण कोसळतो। आणि शेवटी एक निर्णय घेतो, आणि शेवटी एक निर्णय घेतो, जो सगळ्यांना कायमचाच रडवतो, जो सगळ्यांना कायमचाच रडवतो। कर्जमाफी हा उपाय नाही, कर्जमाफी हा उपाय नाही, ही फक्त जखमेवरची फुंकार आहे, ही फक्त जखमेवरची फुंकार आहे। खरं औषध तर तेव्हाच मिळेल, खरं औषध तर तेव्हाच मिळेल, जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळेल, जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर मिळेल। लागू करा स्वामीनाथन आयोग, लागू करा स्वामीनाथन आयोग, द्या उत्पादन खर्चावर हमी भाव, द्या उत्पादन खर्चावर हमी भाव। तेव्हाच थमेल ही शेतकऱ्याची वेदना, तेव्हाच थमेल ही शेतकऱ्याची वेदना। आणि वाचेल शेतकऱ्याचं जीव भाव, आणि वाचेल शेतकऱ्याचा जीव भाव। शेतकरी जगला तर देश जगेल, शेतकरी जगला तर देश जगेल, ही गोष्ट समजून घ्या आता, ही गोष्ट समजून घ्या आता। नाहीतर इतिहास लिहील पुन्हा, नाहीतर इतिहास लिहीन पुन्हा। अन्नदाताच हरवाला, अन्नदाताच हरवाला आपल्या मातीमध्ये, अन्नदाताच हरवाला आपल्या मातीमध्ये। मित्रांनो, कविता जर आवडली तर चॅनलला सबस्क्राइबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त कविता शेअर करा। चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र।